यशोगाथा स्वामिनीची, साड्यांच्या महाराणीची. स्वामिनी या आपल्या आवडत्या साड्यांच्या दालनाचा इतिहास सांगणारी मालिका जरूर पहा स्वामिनीच्या स्वामिनी सारीज पुणे या यूट्यूब चॅनलवर. आजच स्वामिनी सारीज पुणे या यूट्यूब, फेसबुक आणि इंस्टाग्राम या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला भेट द्या, सबस्क्राईब करा आणि स्वामिनीशी कनेक्ट व्हा. स्वामिनी, विझिलँड बिल्डिंग, कुमठेकर रोड, पुणे. साड्यांची महाराणी स्वामिनी. नमस्कार. स्वामिनी सारी पुणे या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत. साड्यांच्या महाराणीची म्हणजेच स्वामिनीची यशोगाथा आपण प्रश्नोत्तरांच्या माध्यमातून स्वामिनीचे मालक रियाजभाई उर्फ आपले लाडके अब्बूजी यांच्याकडून ऐकत आहोत. नमस्कार अब्बूजी. नमस्कार बेटा. अब्बूजी, मागे बोलता बोलता तुम्ही एक इरकलच्या व्यापाराचा किस्सा सांगितला होता, तो कधीचा? हो, ज्यावेळेस माझे 8-9 ट्रिप बाहेर गावाचे झाले आणि तो इरकलचा व्यापारी जे आहे, जे दुकानात मी काम करत होतो ते फक्त त्यांनाच आणून द्यायचा. आणि त्यांनी काय केलं, खूप दिवस त्यांना पैशाला तंगडवलं. म्हणजे त्याची जे कॅपॅसिटी होती पैशाची ते संपली होती, म्हणून तो नवीन गिऱ्हाईक ढूंढत होता तो. आणि तो मला चांगला ओळखायचा, का की देणं घेणं सर्व मीच करायचं त्यांचा. तर त्यांनी कोणाकडून माझा ॲड्रेस घेऊन रात्र कशी तरी काढली आणि सकाळी माझ्या घरी 7 वाजता आला तो. आणि त्याला इतका आनंद आला का, आणि होलसेल करतो आणि हे शेठ मला पैसे देत नाही, 8 महिने झाले, तर काहीतरी त्यांचा सल्ला घ्यावा म्हणून तो माझ्याकडे आले. ते मुलगा आणि वडील दोघंही सकाळी 7 वाजता आले होते. त्यावेळेस माझे मुलं जे आहे झोपलेले होते आणि माझं पलंग जे आहे ते खाली होता. तो आला आणि दरवाजा खटखट करायला लागला. तर मी आंघोळ वगैरे करून तयार होतो. दार उघडलं तर ते इरकलचा व्यापारी HP मारा समोर आला. बोले, सेठ आप इधर कैसे आ गए? बोले, आपसे मिलने के लिए आया. मैं खोला, बिठाया. मग त्याचे वडील पण होते, ते वयस्कर होते. तर त्यांना सांगितलं बसा, चहा वगैरे घ्या. तो बोले नहीं, हम होटल में रुका है और वहाँ से चाय नाश्ता मुँह हाथ धो के आया. बोला नाही, इथे पहिले जाऊन माझ्याकडे अंघोळ करा तुम्ही, मग चहा वगैरे घ्या, नाश्ता करा, बाबा तुम्ही झोपा आणि काय प्रॉब्लेम आहे आपण बसून बोलूया. मग बोलता बोलता सांगितलं ते 7 महिने झाले, 8 महिने झाले, पैसे देत नाही, मेरा सर्व कॅपिटल फंस गया है, रियाज भाई क्या करेंगे? ठीक है, मैं अभी आपके साथ चलता हूँ दुकान पे, उनसे बात करेंगे क्या होता है क्या नहीं होता है. तो बोले, मैं अभी माल भी अभी लाया है लेकिन मैं उनको देना नहीं मांगता. म्हटलं ठीक आहे, तुम्ही जे तिकडे देता, तुम्हाला पैशाची गरज आहे, तो थोडासा कमी जास्त करून तुम्हाला इथे मी गिऱ्हाईक देऊन टाकेन. आपण आज दिवसभर आहात इथे, तुमचं काम होऊन जाईल. ते मग ते आंघोळ केले. त्याच्यानंतर ते लिंगायत होते बरं का. कुणी मुस्लिमच्या घरात त्यांनी जेवलं नाही, काही नाही, परंतु माझ्या घरी येऊन इतका आनंद झाला. माझे बेडवर ते झोपले बाबा आणि मग नाश्ता वगैरे केलाय. बायकोने बी ते साऊथ इंडियन डिश, इडली, सांबर, डोसा ते तयार केला आणि ते लोकांनी नाश्ता वगैरे केला. तशी माझी बायको जी आहे खूप बोलकर होतो, इतका बोलायची, अरे बापरे 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 बाप, म्हणजे जीभ थांबायचंच नाही तिथे. त्याला बोलायची खूप सवय होती, बोलता स्वभाव होता. तर ते लोकांचा मन रमला खूप. मग मी म्हटलं कोणकोणची साडी लायली क्या बताओ मेरे को. तर त्यांनी मग बॅग वगैरे उघडलं. 2 बॅग होते. तर ते 2200
2250 रुपयाला काय ते दुकानात नाव घेत नाही, त्या दुकानात देत होते. बर. तर जे कलर कॉम्बिनेशन वगैरे पाहिजे होतं खूप उत्तम होता त्याचा. अरे वा. हाँ, तो 26, 27, 28 नग होते त्याच्याकडे. ओके. हाँ, तो मैं बोला ठीक है आज अपन इसको बेच डालेंगे और पैसा जितना जल्दी होएगा उतना कैश लेके अपन जाएंगे. तर त्याला एक आधार झाला. साड्यांच्या महाराणीचा स्वामिनीचा हा जीवन प्रवास, यशोगाथा स्वामिनीची साड्यांच्या महाराणीची या कार्यक्रमात आपण असाच पुढे ऐकणार आहोत. तसंच साखरपुड्याच्या साड्यांपासून ते लग्नाच्या बस्त्याच्या पारंपरिक नऊवारी पैठणी साड्यांच्या खरेदीसाठी महाराष्ट्रातील एकमेव 3 मजली प्रशस्त दालन स्वामिनीला नक्की भेट द्या. पुन्हा भेटूया पुढच्या भागात. नमस्कार. यशोगाथा स्वामिनीची साड्यांच्या महाराणीची. स्वामिनी या आपल्या आवडत्या साड्यांच्या दालनाचा इतिहास सांगणारी मालिका जरूर पहा स्वामिनीच्या स्वामिनी सारीज पुणे या यूट्यूब चॅनलवर. आजच स्वामिनी सारीज पुणे या यूट्यूब, फेसबुक आणि इंस्टाग्राम या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला भेट द्या, सबस्क्राईब करा आणि स्वामिनीशी कनेक्ट व्हा. स्वामिनी, विझिलँड बिल्डिंग, कुमठेकर रोड, पुणे. साड्यांची महाराणी स्वामिनी.